हाय फ्रेंड्स, मी शेफ निलेश लिमय. आम्ही सारे खवय्येमध्ये तुमचं स्वागत. सध्या डाएट रेसिपीजना आणि कॅलरी कॉन्शियस रेसिपीजना खूप डिमांड आलेला आहे. म्हणजे आम्हाला जेव्हा एखादा मेनू बनवावा लागतो ना, तेव्हा आम्हाला एक स्पेशल सेक्शन बनवावा लागतो की टुडे स्पेशल डाएट किंवा स्पेशल डाएट मेन्यू. हे आता कशाला झालंय म्हणजे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये, पण आपली एकंदरीतच जीवनसरणी एवढी बदलत चाललेली आहे. बघा ना, म्हणजे आपण अवेळी जेवतो, अवेळी उठतो, नंतर आपल्यावरती भरपूर स्ट्रेस असतं, कामाचं लोड असतं. अशातच मग आपल्यावरती जर का कोणीतरी पथ्य सांगितलं की आता हे तुम्हाला उद्यापासून खायचं नाही, साखर कमी करा किंवा तेलकट खाऊ नका, मग आपल्याला खूप विचित्र वाटतं ना. म्हणजे एकदम आपण असं एका स्पीड मधनं जात असतो आणि कोणीतरी कचकन ब्रेक दाबायला सांगतो आणि आपण असं धाडकन आपटतो, तसं होऊन जातं आपलं. पण काय की प्रत्येक गोष्टीला काही ना काहीतरी सॉल्युशन हे निघतच राहतं. बघा ना, म्हणजे ज्यांना नॉनव्हेज खायचं नाही आणि त्यांना एकदम सांगितलं की आता उद्यापासून नॉनव्हेज खायचं नाही, तर त्यांनी काय करावं. पण त्यांच्यासाठी सुद्धा तितकंच व्यवस्थित आणि उत्कृष्ट असं सॉल्युशन आपल्याकडे सध्या उपलब्ध आहे. परत ज्यांना दुधाचे प्रकार खायचे नसतात किंवा दूध प्यायचं नसतं, अशांना सुद्धा जर का सांगितलं की आता तुम्हाला दुसरं काय, म्हणजे त्यांना कंप्लीट प्रोटीन मिळणार कशातनं, तर हे सॉल्युशन आपल्याकडे आहे. आणि ते सॉल्युशन कोणतं आहे ते तुम्हाला मी सांगतो. ते आहे सोया किंवा सोया प्रॉडक्ट किंवा सोयाबीन्स. आता सोयाबीन्स असं आहे ना की आपल्याला कंप्लीट आहार जो आपल्या शरीराला उपयुक्त असतो, हा कंप्लीट आहार आपल्याला सोयाबीन्स देतं. त्यामुळे एक कंप्लीट मील म्हणून सोयाबीन ओळखलं जातं. आता आपल्याला आतापर्यंत सोयाबीनची फारशी माहिती नव्हती. इनफॅक्ट लोकांना त्याचं अवेअरनेस नव्हता की एक्झॅक्टली काय करता येईल आपल्याला सोयाबीनपासून. पण त्याचं दूध मिळतं, पनीर मिळतं, म्हणजे टोफू ज्याला म्हणतात ते मिळतं. पण एक्झॅक्टली त्याचा उपयोग आपल्या स्वयंपाकात कसा करायचा, तर हे सांगण्याकरता आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलोय सोया स्पेशल एपिसोड. सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीला. माझी पहिली रेसिपी असणार आहे सोयाबीन स्प्राउट मिसळ. आता मिसळ आपण नेहमीच खातो. कोल्हापुरी मिसळ पॉप्युलर आहे, पुणेरी मिसळ पॉप्युलर आहे. मग याच मिसळीमध्ये जर का आपली रेग्युलर वाटाणे मिक्स चेंज करून जर का आपण सोयाबीन स्प्राउट वापरलं, तर ती एकदम छान कॅलरी कॉन्शियस न्यूट्रिशियस मिसळ नाही का होणार. एक्झॅक्टली तेच आपण पाहूया आजच्या आपल्या पहिल्या रेसिपीमध्ये. सुरुवातीला या सोयाबीन स्प्राउट मिसळसाठी आपण काय काय घेतलंय ते पाहून घेऊ. सोयाबीन स्प्राउट मिसळसाठी आपण साहित्य वापरलेलं आहे सोयाबीन स्प्राउट्स, नंतर चवळी, तसंच बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, भाजलेले शेंगदाणे, नंतर मसाल्यामध्ये आपण वापरणार आहोत खसखस, तीळ, बारीक चिरलेली लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर, मीठ आणि ऑफकोर्स सोयाबीन स्प्राउट्स आणि फरसाण. सुरुवातीला आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. या कढईमध्ये आपण तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि आता आपल्याला जिरं, नंतर खसखस, तीळ ह्याचं चांगलं मिश्रण करून घ्यायचं आहे. बेसिकली आपण जशी मिसळ बनवतो त्यासारखी एक्झॅक्टली मिसळ न बनवता आपण थोड्याशा वेगळ्या पद्धतीने ही मिसळ बनवणार आहे. कारण आपली रेग्युलर मिसळ जी आपण बनवतो त्यामध्ये जे घटक आपण घालतो किंवा इन्ग्रेडियंट्स जे आपण घालतो, ऑफकोर्स त्याच्यासाठी ती रेसिपी योग्य आहे. पण आपण वापरणार आहोत सोयाबीन स्प्राउट. त्याची चव कम्प्लिटली त्या जर का रेग्युलर मिसळीमध्ये जर का आपण मिक्स केली तर आपल्याला ना सोयाबीनची चव कळेल आणि त्या ग्रेव्हीची चांगली चव मिळेल. त्यामुळे सोयाबीनची आपण मिसळ बनवतोय तर या पद्धतीची ग्रेव्ही बनवणं फार महत्त्वाचं आहे. आणि त्या पद्धतीने आपण सुरुवातीला जिरं तेलात गरम करून घेऊ. जिरं जरा चांगलं तडतडलं की त्यामध्ये घालूया कांदा, बारीक चिरलेला कांदा. ते चांगले परतून घेऊया. याच्या इकडे माझ्याकडे चवळीसारखी ही एक सोयाबीन तुम्हाला दिसतंय. हे आहेत वाळवलेले, म्हणजे जे सोयाबीन्स जे मिळतात बाजारात ते बीन्स आहेत. ते मी भिजवले आणि नंतर उकळून घेतलेले आहेत. ते तुम्हाला दाखवण्याकरता मी ठेवलेले आहेत. ते आपण वापरायचे नाही आहेत. आपण वापरतोय इथे चवळी, छोटीशी चवळी बाजारात मिळते ती चवळी आपण याच्यात वापरतोय. आणि ऑफकोर्स चवळीबरोबर आपण वापरणार आहोत हे मोड आलेले सोयाबीन स्प्राउट्स. कांदा आता चांगला परतून घ्यायचा आहे. मी खसखस फक्त भाजून ठेवलेलं आहे, ते मी भिजवलेलं नाही अजून. तीळ सुद्धा मी नुसते घेतलेले आहेत. आपण ते याच्यातच चांगले परतून घेऊ. तसंच चवळी मी उकळून घेतलेली आहे, म्हणजे आपल्याला लगेच ती वापरता येईल. कांदा जरा चांगला ब्राऊन करायचा आहे. आता चिकनला उत्तम सबस्टिट्यूट आहे, कारण चिकन किंवा नॉन व्हेजिटेरियन फूड जे असतं, खास करून चिकन किंवा फिश, हे पण एक कंप्लीट प्रोटीन मील असतं, प्रोटीन फूड असतं. आणि जर का नॉनव्हेज आपण खाणं बंद करत असू तर मग आपल्याला प्रोटीन्स मिळण्याकरता दुसरं कुठलं साधन, ऑफकोर्स दुसरे भरपूर असे आपल्याकडे पल्सेस, दाल्स सगळे आहेत ज्याच्यानी प्रोटीन्स आपल्याला मिळतं. पण सोयाबीन पण एक कंप्लीट परिपूर्ण आहार आपण असं समजू शकतो. आता कांदा चांगला परतून झालाय, त्याच्यामध्ये घालूया आपण ही लसूण बारीक चिरलेली. लसूण थोडीशी शिजवून घेऊ.
आणि त्याच्यामध्ये घालूया खसखस एक पाव चमचा आणि तीळ 1 चमचा आणि शेंगदाणे भाजलेले ते आपण जरा आता परतून घेऊया. आज मी एकदम हळू ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला घालायच्या आहेत या बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या तिखटासाठी आणि आता याच्यामध्ये आपण घालूया टोमॅटो. आपण आता याच्यामध्ये हे चांगलं परतून घेतोय. त्याच्यामध्ये घालूया आपण थोडंसं पाणी आणि त्याची पेस्ट बनवून घेऊया. म्हणजे एक प्रकारचं कालवण तयार होईल आपलं. आता ही ग्रेव्ही चांगली बॉईल होतीये. आपण ती आता ब्लेंड करून घेऊ. ब्लेंड करण्याकरता माझ्याकडे हे हँड ब्लेंडर आहे. त्या हँड ब्लेंडरनी आपण हे ब्लेंड करून घेऊया. आज मी एकदम हळू ठेवलेली आहे. आता आपल्याला ह्याचं ब्लेंड करून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण ब्लेंड करून घ्यायचं आहे. एक प्रकारचं कालवण आपल्याला बनवून घ्यायचं आहे. परफेक्ट. आपण हे मिक्सर इकडे साईडला ठेवू. खूप उपयोगी पडतं हे अशा टाईपचं मिक्सर, कारण त्याच पॅनमध्ये लगेच आपली ग्रेव्ही तयार होते. आता या ग्रेव्हीला चांगली उकळी देऊया. त्यामध्ये आपण घालूया थोडंसं मीठ आणि आपल्याला वरनं घालायची ती कोथिंबीर. पण त्याच्या आधी आपल्याला घालायचं त्यामध्ये सोयाबीन स्प्राउट्स आणि चवळी. आधी ग्रेव्ही उकळून घेऊ. फर्स्ट क्लास. त्याच्यामध्ये आपण घालूया थोडीशी चवळी. आपण याच्यात घातली आहे ही चवळी. आज मी बंद केली. हे सगळे सोयाबीन्स आहेत ते मी याच्यात घातले आणि हा फरसाण जे आहे ते फरसाण ह्याच्यावरती घालूया. वंडरफुल. आणि ऑफकोर्स थोडीशी ही बारीक चिरलेली कोथिंबीर. ही मिसळ आज तुमच्या घरी ही नक्कीच व्हायला पाहिजे. पण ती होण्याकरता तुम्हाला साहित्यकृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. सोया स्प्राउट्सची मिसळ बनवण्यासाठी लागणारं साहित्य: सोयाबीन स्प्राउट्स, वाफवलेली चवळी, कांदा, टोमॅटो, भाजलेले शेंगदाणे, भाजलेली खसखस, तीळ, लसूण, हिरवी मिरची, जिरं, कोथिंबीर, मीठ आणि फरसाण. कृती: प्रथम एका कढईमध्ये जिरं, कांदा, लसूण, भाजलेली खसखस, मिरची, टोमॅटो, पाणी घालून मिश्रण शिजवून जाडसर वाटून त्याचा प्युरे तयार करावा. तयार प्युरे उकळून घ्यावा. त्यामध्ये मीठ, सोयाबीन स्प्राउट्स आणि चवळी घालावी. वरून कोथिंबीर आणि फरसाण घालून मिसळ सर्व्ह करावी.